रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे औरंगाबादचे रहिवासी असलेल्या सुरेश साळवे यांचं आयुष्य खड्ड्यात गेलंय। खड्ड्यामुळे मोटरसायकल चालवताना जोरदार झटका बसला आणि साळवे यांचा मणका सरकला। या खड्ड्यांमुळे त्यांचा एक पाय कायमचाच अधू झालाय। अपंग होण्यास कारण की रस्त्यावर पडलेले खड्डे। औरंगाबादचे रहिवासी असलेल्या सुरेश साळवे यांचं आयुष्य रस्त्यावरच्या खड्ड्यांनी अक्षरशः बिछाण्यावर खिळून टाकलंय। खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे। खड्ड्यांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। वर्षभरापूर्वीची ती घटना आठवली की आजही सुरेश साळवे यांच्या अंगावर काटा येतो। विवेकानंद कॉलेज समोर खड्ड्यात एकदम जोरात गाडी माझी आदळली। तिथं मला एक असा जोराचा झटका बसला आणि कमरेमध्ये त्रास खूप झाला। तिथून पुढे जात नाही ते क्रांती चौकला एक झटका बसला। हे झटका बसल्यानंतर मी ज्यावेळेस दवाखान्यात गेलो, खूप पेन म्हणजे कमरेत इतकं दुखणं झालं। नंतर 7 जुलै त्याच्या एक 8-10 दिवसांनी 7 जुलै 2012ला इतका तिसरा झटका बसला, ज्यावेळेस माझं पाय हा टोटली जाम होऊन गेला। खड्ड्यामुळे सुरेश यांचा मणका सरकला, तसंच उजवा पाय बधीर झाला होता। त्यामुळे त्यांचं चालणं फिरणं बंद झालं। घरात एकमेव कमावते असल्यामुळे कमाईचा मार्गच बंद झाला होता। एकीकडे घर चालवण्याची चिंता, तर दुसरीकडे उपचारासाठी लागणारा पैसा, अशा दुहेरी गात्रीत सुरेश साळवे सापडले। जवळपास जे काही होतं त्यातून त्यांनी उपचारासाठी 2 लाख रुपये खर्च केले होते। माझी मिसेस 24 तास माझ्याजवळ बसलेली होती। म्हणजे पूर्ण तिचीही नोकरी सोडून पूर्ण 24 तास माझ्याजवळ बसली, कारण मला एवढ्या वेदना होत्या की मी सहन करू शकत नव्हत्या। मला 3 महिने मला झोप हा शब्द नव्हता काही माहीत। रात्रंदिवस मी जागी होतो 3 महिने, इतक्या वेदना होत्या मला। नातेवाईकांकडून उसनवारी करून कसाबसा संसाराचा गाडा चालवण्याचा प्रयत्न सुरेश साळवे करत आहेत। गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर मसाज थेरपी केली जाते, त्यामुळे आता कुठं थोडंफार चालता येतं। मात्र पुन्हा एकदा रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे। ते खड्डे पाहून तर अंगाला काटा येतात, कारण त्या खड्ड्यामुळे आमचं 1 वर्ष बरबाद झालंय घरातलं। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे आपलं आयुष्यच खड्ड्यात गेल्याचं सुरेश साळवे यांना वाटतंय। त्यातून सावरण्याचा प्रयत्न ते करतायत, पण त्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण? गेल्या वर्षभरात त्यांनी जे भोगलंय त्याचं काय? याचं उत्तर ना महापालिकेकडे आहे ना प्रशासनाकडे, कारण यावेळीही औरंगाबादच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असून नागरिकांना पदोपदी खड्ड्यांचा सामना करावा लागतोय। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।